नमस्कार सगळ्यांना. मी आज स्वानंदीसाठी छान अशी पावडर करून घेणार आहे ड्रायफ्रूट्सची आणि सीड्सची. ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलं आणि सीड्स घेतले मी जेवढ्या प्रकारचे सीड्स असतात ते सगळे, ज्यांना की बिया म्हणतात. आणि ते छान भाजून मस्त फाईन अशी पेस्ट म्हणजे त्याची पावडर करून घेतली आणि ती एका एअर कंटेनर अशा डब्यामध्ये काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवली. ही बघा, तुम्ही बघू शकता. आणि ती तिला रोज सकाळी आपण देऊ शकतो दुधामध्ये वगैरे. आणि संध्याकाळी आम्ही छान मस्त मॉलमध्ये गेलो होतो आणि मॉलमधून भरपूर असा किराणा आणला होता आणि त्या किराण्याकडेच धाव होती माझ्या स्वानंदीची. तिला सतत त्या याच्यावरती जायचं होतं आणि ते सामान फेकफाक करायचं होतं. तिला अजिबात एका ठिकाणी बसायचं नव्हतं, नुसतं तिची धाव तिकडेच होती. आज मॉलमध्ये गेल्यानंतर स्वानंदी काही केल्या त्या ट्रॉलीमध्ये बसत नव्हती. मला म्हणत होती नुसतं घे 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 आहे, म्हणून माझ्याच्याने काही शूट करणं झालं नाही मॉलमध्ये. आणि हे बघा, ही आहे ते सीड्स, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बिया आहेत. ह्या बिया खाल्ल्याने आपल्या शरीरातील सर्व हार्मोन्स बॅलन्स राहतात. म्हणून या बिया रोज आपल्या सर्वांनीच, स्त्री आणि पुरुष सगळ्यांनीच खायला पाहिजे. आणि हे बघा, मॅडमला हेच करायचं होतं शेवटी. त्या किराण्यासोबत खेळायचं होतं. तिला इतकं आवडते ना किराण्यासोबत खेळायला, खूपच जास्त आवडते. आणि ते पॉकेट आवाज करतात ना, खडखुड खुडखुड, ते तिला खूप जास्त आवडते. आणि नंतर मॅडमनी घेतली पपई आणि त्या पपईची अशी हालत बनवली ना, तुम्हाला काय सांगू. तिला पूर्ण छिद्र छिद्र पाडून आणि त्याच्यामधलं पूर्ण चाटून चाटून खाल्ली मॅडमने. तुम्ही बघू शकता पुढे. ती पपई मी किती लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिला ती पपईच पाहिजे होती. मी तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण ती पाणी पण प्यायला तयार नव्हती. तिला नुसतं पपईच पाहिजे होती. आणि बघू शकता तुम्ही पपईची काय हालत केली आहे तिने. पूर्ण फोडून टाकली होती ती पपई. बोटं खोचून खोचून त्याला पूर्ण छिद्र पाडले होते. कसा वाटला व्लॉग तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू